हाय, नमस्कार. सुगंधा व्लॉग्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर व्हिडिओला सुरुवात केलेली आहे आणि व्हिडिओ हा शुक्रवारचाच आहे. तो मी आज अपलोड करत आहे. कारण आहे ना, ही क्लिप मी त्या व्हिडिओमध्ये टाकली नाही. अ, खूप मोठा व्हिडिओ झाला असता ना, म्हणून मग मी ही वेगळी क्लिप अपलोड केली. तर ह्याच्यामध्ये मी तुम्हाला आहे ना, म्हणजे जो किराणा म्हणजे मी जो किराणा आणलेला आहे ना, तो भरणार आहे आता. तो त्याचा हा व्हिडिओ आहे. तर किराणा भरायच्या आधी आहे ना, म्हटलं 15 मिनटाची ना कपडे मशीनला लावून द्यावं. तर मग वॉशिंग मशीनलाही काय मी 15 मिनटासाठी कपडे लावत आहे. तर हे 2 शर्ट आहे ना, खूप मळलेले आहेत, खराब झालेले ते. तर त्यांना थोडंसं लिक्विड लावून घेतलं आणि 15 मिनटाची मशीन लावणार आहे आणि 15 मिनटामध्ये माझा किराणा पण भरून होईल आणि त्याच्यानंतर किराणा भरूसपर्यंत कपडे पण होतील. म्हणून मग पहिली मी कपडे लावून घेतले आणि मग नंतर आता मी किराणा भरणार आहे. आणि ना मला ना एक सांगायचं होतं. मी एवढ्या दिवस व्हिडिओ टाकत नव्हते. त्याचं कारण असं होतं की मी ना खूप लोकांचा विचार करायची. मी म्हणायची नाही का, म्हणजे यूट्यूबवरती आपण व्हिडिओ टाकतो, मग लोक काय म्हणतील, लोकांना काय वाटेल, ह्याला काय वाटेल, त्याला काय वाटेल, म्हणजे हाच विचार मी करून व्हिडिओ टाकत नव्हते. नंतर म्हटलं ह्या बावळट लोकांचा कशाला आपण विचार करायचा. आपण काही वाईट असं काही करत नाही आहे. म्हणजे देवपूजा, घरातली साफसफाई आणि नाही का नीटनेटकेपणा, घरातली रेसिपी किंवा आमच्या घरातले जे आमचे म्हणजे घरातले जे आहेत छोटेफार म्हणजे छोटे मोठे व्हिडिओ आमचे चौघांचे. आम्ही असं कुठं बाहेर फिरायला गेलो, कुठे देवाला गेलो, तर ते व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करील. म्हणून मग मी म्हटलं नको, म्हणजे मध्ये विचार केला की नाही, मग आता आपण ना व्हिडिओला सुरुवात करू. कशाला विचार करायचा ना, आपण वाईट असं काही करत नाही. आणि यूट्यूब म्हणजे काय सगळे वाईटच व्हिडिओ नसतात ना, काही चांगले व्हिडिओ पण असतात ना त्याच्यामध्ये. म्हणजे आता समजा एखाद्याला कंटाळा आहे घरामध्ये नाही का साफसफाई करण्याचा किंवा असं स्वच्छता न ठेवण्याचा, तर ते थोडंफार लोकांना तरी शिकण्यासारखं आहे ना ह्या व्हिडिओमधनं. त्यामुळं मग मी व्हिडिओला सुरुवात केली. रोज नाही पण मग हप्त्यातनं 1-2 वेळा तरी मी व्हिडिओ टाकेल असा मी विचार केला. आणि तर मग मी हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करत आहे. म्हणजे मी किराणा कसा भरून ठेवते. तर सगळ्यात पहिले आधी ना मी सगळं साईडला पिशवीमधनं काढून घेते. चटई हंतरलेली त्याच्यावरती तुम्ही पाहू शकता, म्हणजे नंतर मग गडबड होत नाही. तर मी डाळी म्हणजे खाऊ आहे किंवा मग साबण आहे, ते सगळं पहिलं एक साईडला काढून घेतलं. पिशव्या रिकाम्या केल्या आणि हे पुढे मी ना सगळे म्हणजे असे कैचीने कापून आहे ना पूर्ण त्या माझे हे डबे येते ना बरण्या 6, त्याच्यामध्ये मी भरून ठेवल्या. म्हणजे त्याच्यामध्ये शक्यतो काजू, बदाम, मनुके, चहा पावडर हे असं मी भरून ठेवलं. आणि डाळींसाठी आहे ना मी स्टीलच्या डब्यातच डाळी भरून ठेवते. आता पहिल्या थोड्या शिल्लक होत्या ना, त्या मी साईडला काढून घेतल्या. आणि त्याच्यानंतरनं हे ह्या डाळी मी अशा भरून घेतल्या स्टीलच्या डब्यामधनं. आणि जे हे खाऊचे डबे आहेत ना, काजू, मनुके, बदाम, हे डबे ना मी म्हणजे ट्रॉलीमध्ये ठेवत नाही आहे. मी त्याच्यासाठी ना खास एक वेगळं स्टँड आहे ना मिशोवरनं म्हणजे मागवलं होतं. आणि त्या स्टँडवरती मी ह्या बरण्या ठेवते. त्याचं कारण असं होतं की मग ट्रॉलीमध्ये जर ठेवलं ना तर मुलांना सापडत नाही. आणि मग असं वरती ठेवलं ना तर त्यांच्या म्हणजे डोळ्याला दिसलं तर ते घेऊन असं खाऊ शकतात ना. त्याच्यासाठी आहे ना मी असं स्टँडवरतीच एक स्टँड आहे छोटंसं, त्याच्यावरतीच हे डबे ठेवते. ट्रॉलीमध्ये ठेवत नाही, म्हणजे मग ते खातात. आणि हे पहा, मटकी पहिली शिल्लक होती ना, तर मग मी ती त्याच्यामध्ये दुसरी मटकी नाही ओतली, तशीच ती मटकीचा जो पुडा होता ना तो तसाच त्याच्यामध्ये ठेवून दिला. आणि पहिले माझे पोहे पण शिल्लक होते, तर म्हटलं मग कशाला, म्हणून असेच पुढे ठेवून दिले एकत्र करण्यापेक्षा. आणि साखर पण पहिली थोडी शिल्लक होती, तर ती पहिली मी काढून घेतली एका बरणी म्हणजे नाही का झाकणातच ओतून घेतली. आणि नंतरनं मग दुसरी जी पहिली आत्ता आणलेली आहे ना ती खाली ओतली. आणि त्याच्यानंतरनं वरच्यावर मग मी ती पहिली राहिलेली साखर ओतली आणि शेंगदाणे पण ओतून घेतले ना. हा इथे डबा दिसतो ना, हा गुळाचाच आहे. आता ह्याच्यामध्ये मी गुळ भरून ठेवला आणि अशा प्रकारे किराणा भरत आहे मी. सगळा किराणा व्यवस्थित आता भरून झालेला आहे. डबे पण मी जागच्या जागेवरती जी जागा आहे तिथे नेऊन ठेवलेले आहे, तुम्ही पाहू शकता. आणि त्याच्यानंतर आहे ना पहिलं ना मी किराणा मालाच्या दुकानामध्ये ना किराणा भरायचे, पण मग आता डीमार्ट झाल्यापासून आहे ना डीमार्टमध्येच मी किराणा भरते. आणि हे हे स्टँड तुम्ही पाहू शकता. हे स्टँड आहे ना मिशोवरनं मागवलं आहे मी. तर हे असं समोरच ठेवते मी.
त्याच्यासाठी आणि हे अशा प्रकारे ठेवलेले आहे. त्याच्यानंतर हे पहा तुम्ही हे डबे खालच्या ट्रॉलीमधले आहे ते 2 डबे खाऊचे मुरमुऱ्यांचे आणि बेसन पीठ, शेंगदाणे आणि बासमती तांदूळ आणि हे कॉकरीमध्ये जे आहेत ना, हे एकामध्ये मी साखर ठेवलेली आहे, एकामध्ये मी पोहे ठेवलेले आहे आणि एकामध्ये मी पापड ठेवलेले आहे. तर अशा प्रकारे मी ठेवलेले आहे. आणि ही जे मधले ट्रॉलीचा जो सेक्शन आहे ना, त्याच्यामध्ये ना मी ज्या डाळी आहेत ना, सांबर आपल्याला डाळ करायची त्याच्यासाठी मी मुगाची, तुरीची आणि चण्याची डाळ एक साईडला मुटकी ठेवलेली आहे. आणि हा पहा अजून एवढा किराणा शिल्लक आहे. आणि त्याच्यानंतरनं जे साबण आहेत ना, ते मी असे बाथरूममध्ये ठेवलेले आहेत. आणि नाही का कोलगेट पण बाथरूममध्ये ठेवलेली आहे. आणि थोडंफार राहिलेलं जे सामान आहे ना, तर हे असं मी इथं बाहेर ठेवलेलं आहे. हे पहा तुम्ही पाहू शकता. आणि त्याच्यानंतरनं ना माझं पहिलं मीठ पण शिल्लक होतं. तर मग मी जी काचेची बरणी आहे ना, त्याच्यामध्ये मी मीठ ठेवते वापरायसाठी, म्हणजे भाजीला आपल्याला लागतं ना ते मीठ. तर मी काही त्याच्यामध्ये ठेवलं आणि जे शिल्लक राहिलेलं आहे ना, तर हा कॉम्प्लॅनचा डब्बा आहे. म्हणजे हे सगळे डबे आहेत ना कॉम्प्लॅनचे वगैरे बरण्या जामच्या, हे सगळं माझी मुलं जेव्हा लहान होती ना तेव्हाचे आहे. आणि मी अजून फेकून दिलेलं नाही आहे, मी अजूनसुद्धा ते वापरते. तर मग राहिलेलं मीठ मी असं त्या डब्यामध्ये कॉम्प्लॅनच्या डब्यामध्ये भरून ठेवलं. आणि त्याच्यानंतर नाही ना माझे मसाले होते ना, हे बिर्याणी आणि चिकन मसाला शिल्लक होता, तर मग असेच मी हे पाऊच ठेवून दिले. आणि तुम्ही पाहू शकता ते पण मी व्यवस्थित ठेवलेलं जागेवरती नेऊन. आणि त्याच्यानंतर ना मी डीमार्टमधनं ना एक ट्रे घेतला होता, मला आवडला होता खूप. तर मग तो रिकामाच होता, तर म्हटलं चला आपण त्याच्यामध्ये ना अशा प्रकारे केक ठेवू, म्हणजे छान पण दिसेल आणि तसंच फ्रीजवरती ठेवता येईल. तर मग मी असं व्यवस्थित त्याच्यामध्ये सगळे केक लावून घेतले आणि ते मी फ्रीजवरती ठेवणार आहे. आणि तुम्हाला तिथे किचन वाट्यावरती दिसत असेल ना, ह्याचा लोणच्याचा एक पाऊच आहे आणि एक आहे ना ढोकळ्याचं पाऊच आहे. तर ते डबे मी साफ केलेले नाही, म्हणजे घासलेले नाहीत ना, तर सध्या मी आहे ना ते पाऊच तसेच फ्रीजवरती ठेवणार आहे. आणि नंतरनं निवांत ते डबे साफ केले ना, त्याच्यानंतरनं मग मी त्याच्यामध्ये लोणचं आणि ढोकळ्याचं पीठ भरून ठेवणार आहे. आणि ना माझं पहिलं पांढरे तीळ पण शिल्लक होते, तर ते मी थोडे अर्धी बरणी झाली ती त्याच्यामध्ये ओतून घेतले आणि बाकीचं पाऊच तसं ठेवून दिलं. आणि ती बरणी पण मी ह्या ट्रेमध्ये ठेवून फ्रीजवरती म्हणजे ठेवणार आहे तो ट्रे तसाच, कारण जेवण झाल्यानंतरनं मग थोडेसे खाता येतात त्याला ते झोपताना, तर त्याच्यासाठी मी हा ट्रे पण फ्रीजवरती ठेवणार आहे. आणि जिरी मोहरी पण मी अशी काचेच्याच बरणीमध्ये भरून ठेवलेली. ह्या बरण्या पण माझ्या खूप दिवसाच्या आहेत आणि चांगल्या आहेत, तर मग यूज करते मी त्याच्यामध्ये जिरी मोहरी, म्हणजे आपल्याला म्हणजे कळतं की संपली का नाही, त्याच्यासाठी मी ना ह्या काचेच्याच बरण्यामध्ये जिरी आणि मोहरी ठेवते. आणि ते मखाणे आहेत ना, ते पण मी खाऊचा जो डब्बा आहे ना त्याच्यामध्ये ठेवणारे मखाणे. तर अशा प्रकारे व्यवस्थित मी हा किराणा ठेवलेला आहे. म्हणजे तुम्हाला आवडला का मी किराणा कसा ठेवला आहे ते मला सांगा नक्की. आणि ना पहिल्या ना मी कॉफीच्या बरण्या घेऊन यायची नाही का काचेच्या, मग त्या खूप साचतात ना, मग काय करायचं म्हणून मग मी आता पाऊचच घेऊन येते आणि मग तो स्टीलच्या डब्यामध्ये मी ओतून ठेवला. त्याच्यानंतर हे एक शॅम्पूचे पाऊच आहे, ते पण मी कॉम्प्लॅनच्या ह्याच्यामध्ये डब्यामध्ये भरून ठेवले. आणि अशा प्रकारे मी फ्रीजवरती ते सगळे पाऊच आणि तो ट्रे ठेवून दिला. आणि 15 मिनटं झाली, माझे कपडे पण तोपर्यंत धुवून झाली. त्याच्यानंतर नाही ना मी कपडे पण लगेच बकेटमध्ये काढून घेतले, म्हणजे बरोबर 15 मिनटामध्ये माझा किराणा भरून झाला आणि 15 मिनटामध्ये माझी कपडे पण झाली. तर मग मी आता लगेच कपडे सुकून घेते. तर असा आहे माझा व्हिडिओ. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब नक्की करा. तर कसा वाटला व्हिडिओ, तर चला बाय, पुन्हा भेटूया.